दोन्ही संघ आपण टीम ऍड करायचे आहेत. आपण लवकर या. भीमज्योत कुंभवडे आणि गुंडा स्पोर्ट ऐनवाडी दोन्ही संघाचे संघनायक आणि इतर खेळाडू आपण सन्माननीय आयोजक नंदू बारसकर साहेब आणि सन्माननीय सागर डाकरे उपस्थित आहेत. दोघांसोबत आपण संपर्क साधायचा टीम ऍड करण्यासाठी. सुरुवातीला आपण संपर्क साधा ही विनंती आहे. आदिशक्ती तुळजाभवानी आणि अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसं जगायचं हे शिकवल्यानंतर स्वराज्याच्या मातीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढायचं कसं झुंजायचं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज आणि स्वर्गीय दिवंगत बाळासाहेब ठाकरे या तीनही महामानवांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतोय. आणि आपण सुरुवात करूयात या भगवा चषकाला. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलला स्वीप केलंय आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला. पहिल्या बॉलवरती धावा मिळतील 4. भगवा चषकाची सुरुवात या चौकारानं झाली आहे. 4 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलला स्वीप केलंय आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला. परशुराम चाळके यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती हल्ला बॉल केला गेलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. डकआउट मधून सेट होणार की काय ही खासियत आहे परशुराम चाळके यांची देखील. पहिल्या बॉलवरती चौकार त्यांनी लगावलाय. परशुराम चाळके आणि सुभाष चाळके ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमर पाटील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्टेप आउट होताना आपण पाहतोय फटका अप्रतिम आहे. टायमिंग ला जवाब आहे आणि बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. समोरच्या दिशेने सरळ बॅटने स्टेप आउट होत असताना पुन्हा एकदा परशुराम चाळके यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहिला परशुराम चाळके यांच्या बॅटमधून. अप्रतिम टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं आणि 6 धावा अर्जित केल्या. पॉवर प्ले मध्ये पॉवर रेटिंग पाहायला मिळते. परशुराम चाळके अप्रतिम बॅटिंग करतायत. दर्जेदार सुरुवात या सामन्यामध्ये पाहायला मिळाली परशुराम चाळके यांची. नेत्रदीपक बॅटिंग ते करतायत आणि अप्रतिम सुरुवात आहे. परशुराम चाळके अप्रतिम सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. भगवा चषका मधला आणखीन एक. चाळके यांनी मात्र जबरदस्त सुरुवात या मॅच केलेली आपल्याला पाहायला मिळते. आक्रमणाला सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत संपूर्णपणे डॉमिनेटिंग परफॉर्मन्स या षटकामध्ये पाहायला मिळालंय. अनिकेत माने जरूर मास्टर माइंड कॅप्टन आहेत आणि लीडर आपण नेहमी त्यांना संबोधतो. काही संघनायक त्या संपूर्ण असोसिएशन मध्ये अतिशय यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला आणि एकूण धावफलकावरती धावा जर तुम्ही पाहिल्या 18 धावा 18 विदाउट लॉस.
चांगली सुरुवात पाहायला मिळाली या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमची. अप्रतिम सुरुवात आहे. तब्बल रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शिवलीला स्पोर्ट कोंबोडे संघ 18 धाब्यांवरती पोहोचलेला तुम्हाला पाहायला मिळेल. वेल बिगन इज हाफ डन असं आपण क्रिकेटच्या खेळामध्ये मानतो. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात या ठिकाणी मिळालेली पाहायला मिळेल शिवलीला स्पोर्ट कोंबोडे संघाला. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. महेंद्र भातडे बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हरसाठी दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली परशुराम चाळके यांची. डाल डाल में पाक पाक नाही तर तू डाल डाल में मार मार हे चित्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग पाहायला मिळाली. खूप चांगलं युटिलाइज केलं पॉवर प्लेला परशुराम चाळके यांनी. सुभाषसाठी पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. 2 धाब्यांचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पुन्हा एकदा अतिशय सहज प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर मार्गस्थ आहे आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल महेंद्र भातडे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. सुभाष चाळके आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती. आता 3 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू पाहायला मिळतील. सर्व खेळाडू 5 खेळाडू आहेत, माफ करा. यावेळेस देखील प्ले अँड मिस हलकीशी अपील जरूर झाली आहे. विनंती आहे दोन्ही टीम पुढच्या भीमज्योत कुंभवडे आणि गुंडा स्पोर्ट ऐनवाडी आपण त्वरित या ठिकाणी मंचासमोर या. आपल्या टीम क्रिक हिरोज ॲप वरती ऍड करायचे आहेत लाईव्ह स्कोरिंग साठी. आपण कृपया त्वरित संपर्क साधा. हा शेवटचा कॉल असेल दोन्ही संघ. विनंती आहे भीमज्योत कुंभवडे आणि गुंडा स्पोर्ट ऐनवाडी. अप्रतिम फटका आपण पाहतोय. अगदी लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. फायनलच्या दिशेने मूव्ह झाले तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. पहिली एकेरी धाव या स्पर्धेमधील आली आहे. 1 खरं तर दुसऱ्या ओव्हरचा हा तिसरा बॉल आहे. 1.3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावा आहेत 21 आणि दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवरती या स्पर्धेमधली पहिली सिंगल आली आहे. पहिला चौकार अगदी पहिल्या बॉलवरती, पहिला षटकार दुसऱ्या बॉलवरती आणि पहिला डॉट बॉल तिसरा बॉल होता पहिल्या षटकाचा. परंतु पहिली सिंगल येण्यासाठी दुसऱ्या षटकाचा तिसरा बॉल लागलाय. बॅटचं एज लागले. दरम्यान क्षेत्रामध्ये बॉलने दिशा बदलली आहे आणि दिशा बदलल्यानंतर बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झाला दरम्यान क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 4. चौकार. पहिली सिंगल येण्यासाठी 25 धावा धावफलकावरती आहे. 25 विदाउट लॉस. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी 25 धावांची नाबाद भागीदारी आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती आहे. 25. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. महेंद्र भातडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ज्यावेळेस देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉलच्या अतिशय पुढे होते. रूम नव्हता ऑफस्टम्पच्या बाहेर आणि अशा बॉलवरती स्क्वेअर कट करणं थोडंसं जोखमीचं जरूर आहे. हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर कट करण्यासाठी एकतर तुम्हाला ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल पिच झाला पाहिजे. रूम तिथे पाहिजे. या बॉलवरती रूम देखील नव्हता आणि बॉल देखील अगदी शरीराच्या जवळ होता. चुकीचं शॉट सिलेक्शन पाठीमागच्या बॉलवरती पाहायला मिळाले परशुराम यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळी स्टेप आउट झालेत आणि इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. स्क्वेअर कट. धावा मिळतील 4. चौकार. पाठीमागच्या बॉलवरती पाहायला मिळाले परशुराम यांच्या माध्यमातून. यावेळी स्टेप आउट झाले आणि इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. स्क्वेअर कट. धावा मिळतील 4. साहेब शिवसेना समन्वयक शाहूवाडी तालुका त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 29, 29 विदाउट लॉस. भगवा चषक 2025 आज आपण पाहतोय 27 एप्रिल आणि आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. प्रथम क्रमांक चषक ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते कुमारी स्वरा संदीप साबळे. क्रमांक 2चं चषक आम्हाला मिळाले श्रीमान प्रमोदजी रेड्डीज आणि श्रीमानजी समाधानजी चौगुले साहेब. तृतीय पारितोषिक आम्हाला मिळाले श्रीमान राजारामजी वारे पाटील. क्रमांक 4चे चषक आम्हाला मिळाले श्रीमान महिपतीजी पाटील. मालिकावीर चषक आम्हाला मिळाले श्रीमान रत्नकांत शिंदे साहेब. उत्कृष्ट फलंदाज चषक आम्हाला मिळाले श्रीमान अनिलजी शिंदे साहेब. अनिकेत माने बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपलाय आणि आली आहे पहिली सफलता. उत्कृष्ट गोलंदाज चषक आम्हाला मिळाले श्रीमान सागर पाटील. एससीए सचिव. सामनावीर चषक आम्हाला मिळाले श्रीमान गिरीजी मुनगेकर साहेब. या सर्व थोर बक्षीसदात्यांचा अतिशय मनापासून आभार. त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचे सर्वच चषक आम्हाला मिळाले. सर्वांचे मनापासून आभार आहे. अनिकेत माने बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली आहे फलंदाज बाद. आनंद शेळके मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती अनिकेत माने पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली आहे. यावेळेस बॉलला ड्राईव्ह केलं. गॅप मध्ये आपण पाहतोय कव्हर आणि पॉइंटच्या दरम्यान हा बॉल काढलाय. जबरदस्त ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळालाय. वाव, लजीज शॉट, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. चौकार. यावेळेस बॉलला ड्राईव्ह केलं. गॅप मध्ये आपण पाहतोय कव्हर आणि पॉइंटच्या दरम्यान हा बॉल काढलाय. जबरदस्त ड्राईव्ह तुम्हाला टास्का बॉस हा मंच आम्हाला मिळाला. सन्मान्य श्रीमान अनिलजी ऐरे साहेब या स्पर्धेचे सह आयोजक, त्यांचा मनापासून आभार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे. अनिकेत माने यांच्यावरती आक्रमण. माट्याच्या बॅटमधून बाहुबली षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बलगावरती आहेत 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. अनिकेत माने पहिल्या बॉलवरती सफलता, परंतु तदनंतर मात्र तुम्हाला आनंद शेळके यांचा शो पाहायला मिळाला आहे. माट्या जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. माठा मेन ऑन दी फायर नाव. जबरदस्त बॅटिंग माट्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पंकज जाधव नावाचा खेळाडू आहे रायगडामधला आणि त्याचं नाव माट्या आहे, परंतु हा शाहूवाडीचा माट्या देखील कमी नाही आहे. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेस बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 2. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 2 धावा इथे प्राप्त झाल्यात आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट.
यावेळेस मात्र ऑन साइडला बॉलला खेळत अगदी लॉंग ऑनचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत एकूण 46. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती. 46 धावा धावफलकावरती. आनंद शेळके जबरदस्त बॅटिंग करतायत. ज्यावेळेस देखील आक्रमण समोरच्या दिशेने गॅप मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. शर्तीचे प्रयत्न त्याने केले परंतु बॉलला रोखू शकणार नाही. आणखीन एक चौकार. 4 धावा. धावा धावफलकावरती. 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 50. पन्नास धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होती. विश्वास कंक बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल आपण पाहतोय अगदी दरम्यान क्षेत्रामध्ये खेळ. क्षेत्ररक्षण लाज जवाब आहे. यावेळेस निश्चित 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि धावफलकावरती धावा असतील 52. 52 बॅटिंग करणारी टीम केव्हाच 50 अप झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस 50 धावा धावफलकावरती होत्या. आता धावफलकावरती धावा आहेत 52. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 52 धावा धावफलकावरती. विश्वास कंक बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम षटकामध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा परशुराम यांनी बनवल्यात. यावेळेस देखील कमालीचा फटका आपण पाहतोय. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. परशुराम चाळके यांच्या बॅट मधून आणखीन एक नेत्रदीपक क्रिकेटचा क्लास कॉपीबुक स्टाईल हा फटका. चौकार. चाळके देखील नाबाद आहेत. आनंद शेळके आणि परशुराम चाळके जबरदस्त बॅटिंग. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय डाऊन दिले हा बॉल आणि इथे धावबाद फलंदाज होऊ शकतात. रनआउट स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली शिवलीला स्पोर्ट कंबोडे संघाची. सुरुवातीला परशुराम चाळके यांनी सुरुवात केली. त्यानंतर सुभाष चाळके थोडेसे स्वस्तामध्ये माघारी परतले परंतु त्यानंतर आनंद शेळके अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. माट्या जेव्हापासून मैदानावरती दाखल झालेत प्रत्येक बॉलवरती त्यांनी आक्रमण केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 56. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 56 धावा धावफलकावरती. स्वर्गीय संदीप स्फोट पारिवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला कुंभवडे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. टॉस साठी या विनंती आहे.
यावेळेस देखील फटका चांगला आहे. काऊ फेजला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. इनफिल्डला क्लिअर केलंय. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक नव्हते. धावा मिळतील 4. आणखी एक भगवा चषक चौकार. कुंभवडे आणि गुंडा स्पोर्ट ऐनवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपणाला विनंती आहे आपण टॉससाठी या. पुढचा बॉल यावेळेस लिडिंग एज हवेमध्ये बॉल. यष्टीरक्षक अनिकेत माने अंदाज सुरुवातीला आला नाही. बॉल कोणत्या दिशेने आहे. धावबादची संधी देखील आहे आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत देखील. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 62 धावा धावफलकावरती. 62 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 62 धावा धावफलकावरती आहेत. माट्या आनंद शेळके यांना जीवनदान मिळालंय. असं म्हणतात ना, तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है आणि तेच पाहायला मिळालं. लक ऑलवेज फेवर टू करेज आणि ते चित्र पाहायला मिळालं. सन्माननीय समालोचक मित्र द व्हाइस ऑफ खारिवली डोंबिवली रोशनी संते सरांचं आगमन झालंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 62 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका चांगला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं 3 धावा बनवण्यामध्ये सफलता देखील मिळालेली आहे. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 65. तिसऱ्या धावेला फलंदाज पोहोचलेत ना, आउट आहेत. यस, 2 धावा शेवटच्या बॉलवरती मिळतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. पहिल्या डावामध्ये 64 धावा बनलेल्या आहेत आणि 65 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. टॉस आपण संपन्न करतोय. विनंती आहे भीमज्योत कुंभवडे आणि गुंडा स्पोर्ट ऐनवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपणाला विनंती आपण टॉससाठी या. भीमज्योत कुंभवडे आणि गुंडा स्पोर्ट ऐनवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. या ठिकाणी गुंडा स्पोर्ट ऐनवाडी संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. भीमज्योत कुंभवडे संघाचे संघनायक आपणाला विनंती आपण टॉससाठी या. भीमज्योत कुंभवडे संघाचे संघनायक आपणाला विनंती आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी हजर राहायचं आहे. हॅलो, टॉस आपण संपन्न करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस भीमज्योत कुंभवडे आणि गुंडा स्पोर्ट ऐनवाडी. भीमज्योत कुंभवडे आणि गुंडा स्पोर्ट ऐनवाडी या 2 संघांदरम्यान आपण टॉस संपन्न करतोय. सन्माननीय संजय साहेबांच्या शुभास्ते आपण हा टॉस संपन्न करतोय. सन्माननीय संजय जामकर साहेब, शिवसेना समन्वयक शाहूवाडी तालुका आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. तुम्ही मिडल ना सर, मध्ये जा. इकडे कॅमेराकडे तोंड करून उभे राहा. हा, सगळे कॅमेराकडे असं थोडं क्रॉस राहिले तरी चालतील. हा, टॉस आपण संपन्न करतोय. सन्माननीय श्रीमान संजय जामकर साहेब, शिवसेना समन्वयक शाहूवाडी तालुका. टॉस संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकलाय कुंभवडे संघानं. भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम
फिल्डिंग करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ही न्यूज आहे टॉसबॉक्स मधून. Halo, halo. Halo, chick, halo, chick. Halo, chick, halo, chick. Halo, chick. Halo, chick. थोडंसं कमी कर. Halo, chick, halo, chick. Halo, halo, chick. थोडंसं दे. Halo, chick. Halo, halo, chick. Yes. अनिकेत माने क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. पहिला बॉल अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. थोडंसं फंबल झालं. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा खूप वेगाने पूर्ण देखील होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. रन्स ऑन दी स्कोर कार्ड डेंजर झोन म्हणण्यापेक्षा डेंजर एंडला ते धावत होते आणि एकच धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. अठरा बॉल मध्ये 56 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 56 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. परशुराम चाळके बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतील सेकंड ओव्हर साठी. परशुराम चाळके राईट मोर द विकेट. फ्लिक ऑफ द रिस्ट. इनफिल्डला क्लिअर केलं. फटका चांगला आहे स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आले डीप मधून. फाईन लेग क्षेत्रामधून 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त देखील होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा आहेत 11 धावा. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावर. चला स्पीडअप करा मित्रांनो. मॅच अतिरिक्त वेळ आपण घेताय. अनेक सामने दिवसभरामध्ये आपल्याला कव्हर अप करायचे आहेत. त्याच्यामुळं थोडंसं सहकार्य सर्वांनी करा. ही अतिशय महत्वाची सूचना सर्व संघांना आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. अपील झाली आहे पंचांकडे आणि फलंदाज त्या ठिकाणी कॉट बिहाइंड. दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय संदीप स्पोर्ट पारिवडे संघाला. विकेट. फलंदाज बाद.
संधी स्पोर्ट पारिवणे संघाच्या इथून मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. त्यावेळेस मात्र अवांतर धाव प्राप्त होईल आणि आणखी एक अतिरिक्त बॉल गोलंदाजाला हाताळावा लागेल. वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. सोळा धावा धावफलकावरती 16. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल, टिपलाय, विकेट, फलंदाज बाद. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये 49 धाब्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज संग्राम मैदानावरती दाखल झालेत. 13 बॉल मध्ये 49 धाब्यांची आवश्यकता आहे. शिवलीला स्पोर्ट कुंभवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय संदीप स्पोर्ट पारिवणे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर भगवा चषकाची रनर अप टीम आहे पाठीमागच्या वर्षीची स्वर्गीय संदीप स्पोर्ट पारिवणे. बॅटचं एज अँड टेकन इन द थर्ड मॅन रिजन, विकेट, फलंदाज बाद. स्टेप आउट झालेत. फटका चांगला आहे. पॉइंट कव्हरचे खेळाडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाले. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नव्हता. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नव्हता. एकच धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहे. 21. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सुभाष चाळके बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल प्ले अँड मिस, 1-1 डॉट डिलिव्हरी. सामना क्रमांक 3 टॉस साठी यायचे. दोन्ही कॅप्टन विनंती आहे. बाळूमामा स्पोर्ट मानचा वाडा आणि फिया स्पोर्ट गिळवडे दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आहे, आपण प्लीज टॉस साठी या. फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला रोखलं जाईल. तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. आणखीन एक सफलता सुभाष चाळक्यांच्या नावावरती. फलंदाज बाद.
22 रन. संदेश कुरकाड 22 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 22 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. डॉट पाहायला मिळते. जबरदस्त प्रयत्न आपण पाहिले. क्षेत्ररक्षकाने शर्थीचे प्रयत्न केलेत परंतु शरीर देखील सांभाळा. मैदानावरती लस ग्रीन आउटफील्ड नाहीये परंतु प्रयत्नांचे पूर्ण मार्ग. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. काय नाव? दीपक तिथे होते. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अप्रतिम एफर्ट. आणखी एक बॉल डॉट इथे पाहायला मिळेल. आणि यावेळेस फुलटॉस आहे आणि डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. पंच पहिल्या बॉलला 2 धावा होत्या. अंपायर्स 2 होत्या. दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलला 2. ओके. हॅलो. 4 बॉल झालेले आहेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलला 2 धावा, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलला 2 धावा. दोन धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावपलक पुढे जाईल आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 28 धावा. 28 धावा धावपलकावरती. ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल. 29 धावा धावपलकावरती आहे. 29. अंतिम षटक मार्गस्थ आहे. लक्ष खूप मोठं आहे आणि या सामन्यामध्ये आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. पुढचा बॉल बॅट्स हवेमध्ये बॉल गेलाय आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल आणि 30 धावा या ठिकाणी बनल्या गेल्यात. 65 धावेने लक्ष होतं आणि ही मॅच तब्बल 34 धावेंनी या ठिकाणी जिंकलेली आहे. आपण पाहतोय संघ विजयी झालाय. शिवलीला स्पोर्ट कुंभवडे. अतिशय चांगली बॅटिंग आणि बॉलिंग फिल्डिंग पाहायला मिळाली शिवलीला स्पोर्ट कुंभवडे संघाची आणि त्यांनी 34 धावेंनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे.